नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्या .8 वाजता चालू केलेला आहे। CNG नाश्ता सगळं झालेला आहे। तर आज उशीर का झाला? उशीर नाही आहे आपलं रोजचे, जसं आपण 2 दिवसापूर्वी करायचो की जेव्हा उठल तेव्हा निघायचं, कारण झोप झाली नाही की मग दुपारी झोप येते। गेले 2 दिवस आपण हप्त्याच्या नादात लवकर यायचो तर मला दुपारी झोपा लागायच्या, आळस यायचं खूप। तर आता पहिल्यासारखंच आहे, उठल तेव्हा जायचं, पण आपलं टार्गेट विसरायचं नाही। टार्गेट आपलं 1600 आहे, ते कंप्लीट केल्याशिवाय यायचं नाही। आणि आज CNG ते काल 3 कांडे राहिलेले आहेत, त्यामुळं 150 टाकलेलं आहे। तर मेंटेनन्स आज थोडा 150 कमी झाला आपला। आणि विषय असा आहे की हप्ता, गाडीच्या हप्त्याचं काय झालं तर गाडीच्या हप्त्याचं आपण डेली 200 रुपये मेंटेनन्ससाठी काढत होतो। त्यासाठी आपण गल्ला बनवलेला, त्यातनं आपण काल गल्ला फोडला आणि त्यातनं आपण पैसे घेतले। 5000 रुपये निघले, ही की खूप मोठी गोष्ट आहे। म्हणले ना, ऐन वेळेस लागतात पैसे, कोण देत नाही। ह्या दिवसासाठीच मी पैसे जमा करत होतो। तर काल पैसे भरले बँकेत, हप्तासाठी जमा झाले, ते 3ला जाईल तेव्हा जाईल। आपल्याला काय करायचे, हप्ता भरला गेलेला आहे, हप्त्याचं टेन्शन संपलं। आता आपलं रोजचं जे घर भाडं हे ते लागतंच, त्यासाठी म्हणजे डेली मेंटेनन्स, त्यासाठी कामं करायचं ना। गाडीचा हप्ता गेला म्हणून काय घरी नाही बसणार आपण, दुसरं बी कामं असतात आपल्याला, त्यासाठी पैसे जमा करायचे। आणि आता परत नवीन गल्ला आणायला लागेल आणि परत 200 रुपये डेली मेंटेनन्स ठेवावं लागेल, जेणेकरून जर म्हणजे हप्त्यासाठी पैसे आपल्याकडून गोळा नाही झाले तर गल्ला फोडायचा, आणि जर झाले तर ठीक आहे, मग गल्ला तसंच ठेवायचं, कंटिन्यू ठेवायचं। तर आत्ता जस्ट चालू केलेलं आहे, तर बघूया पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही। भेटूया पहिली ऑर्डरला, गल्ला बनवा, बघा फायदा ठरला का नाही आज बघावा, तुम्ही विचार करा। असं नाही बनवलं ना, असं जर आपण म्हणलं ना राहू दे की मग 200 रुपये बँकेत ठेवते, नाही राहत भाऊ, डोळ्यासमोर पैसे असले की निघून जातात, त्यामुळं पैसे साठवायला शिका। बाकी तुमची मित्रांनो पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली पहिली ऑर्डर आपली। VIT कॉलेज सकाळ सकाळी तर असतात ऑर्डर, पण सीन असं आहे की आपल्या लोकेशनपासून जवळ आहे, त्यामुळे आपल्याला एक छोटी ऑर्डर भेटते। आज 45 रुपयांनी ऑर्डर पडली। टाईमनुसार खाली उतरवतं, कधी कधी 50 भेटतं, कधी 60 भेटतं, कधी 42 भेटतं, कधी 48 भेटतं, काय विषय काय माहिती। एवढं डोक्याने लावत आपण, तेवढं डोकं लावतो अजून एक ऑर्डर होते। तर उशिरा आलं याचा अर्थ असंच आहे की आपल्याला पडेल ती ऑर्डर घ्यायला लागेल। वाजल्यात 8:16 झाले, 45 सुरुवात चांगली झाली, काय हरकत नाही। 45 तर 45। तर आता बघू इथनं दुसरी ऑर्डर कधी पडते कधी नाही, जी पडेल ती ऑर्डर घ्यायची आणि लवकरात लवकर 1600 रुपये करून घरी जायचं आहे। तर बघू 1000 रुपये कधी होते, पहिले 500 बघू, 1000 तर लांबच, पहिले 500 बघून देतात का नाही। तर पण उबरची छोटी ऑर्डर नाही उचलायची, ओला आणि रॅपिडोची उचलायची। उबरची मोठीच ऑर्डर पाहिजे नाही तर नाही पाहिजे, उबर बंद आपल्या नावा। तर मित्रांनो वाजल्यात 10:33, 10:30 वाजल्यात आणि झाल्यात 450, चांगली गोष्ट आहे। तर 50 रुपयाची 1 छोटी ऑर्डर, मला 500 रुपये होईल लेवल। मग अजून 500 कसे होते अवघडच दिसतंय, कारण 10:30 वाजल्यात, 11, 12 होईल 1 वाजेच्या आत होईल 1000 रुपये। 1 वाजल्यानंतर जेवण झाल्यानंतर 1:30 नंतर 600 रुपये, जे की आवड दिसते, पण करूया आपण, केल्याशिवाय जायचं नाही। तर बघूया आता आपण आहोत ॲमेनॉरा मॉलच्या आतल्या सोसायटीकडे। इकडे एक ऑर्डर पडली ड्रॉपरी, आता बघू मग कधी ऑर्डर पडते कधी नाही। आय होप इथनं पडेल। इथं आहेत 3-4 सोसायटी, बरेच सोसायटी आहेत, 3-4 जवळ आहेत, बाकी लांब आहेत। पडले तर पडू शकतात, आता इथंच थांबायचं, हलायचं नाही, कारण जास्त पळापळ करून मी CNG जाते। आता एक 10-15 मिनटं थांबू, पडली तर ठीक आहे, नाहीतर मग पलीकडे सोसायटीत जाऊन तिकडे जाऊ, त्या सोसायटीवर ह्या सोसायटीवर नाही, ह्या सोसायटी इथंच हिंडायचं आता। फायनली मित्रांनो आपलं जेवण झालंय, वाजल्या .1 जेवण झाले लवकर, चांगली गोष्ट आहे। ऑर्डर झाल्यात म्हणजे टोटल पैसे झाले 700 रुपये, 7, 14, 15, 16, 900 रुपये करायचे अजून, जे की अवघड दिसते, पण काय हरकत नाही, आपण आपलं 100% नक्की देऊ आणि कंटाळा आले की घरी जाऊ, काय नाही। बस काही केली, कधी कधी सिरियसली घ्या तुम्ही। काय होतं मला माहिती आहे का, 6-7 वाजले की नको वाटतं, कारण कंटाळा येतो मला। आणि बघायला गेलं तर एवढ्या वेळात 2-2.5 हजार बी होते, पण फक्त पडले पाहिजे। आणि असं होते की आता बऱ्याच नाही ऑर्डर पडतात छोटे, आता जेवले म्हटलं मला सुस्ती आली की मग ऑर्डर पडली की छोटे घेत नाही, पण छोटे ऑर्डर बी घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण छोट्या ऑर्डरनी मोठे ऑर्डर लिंक लागत जातात, हे तुम्हाला माहिती आहे। मी पहिलं बी जर ब्लॉग बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे। तर आता बघूया
700 झालेत. जेवणानंतर पहिली ऑर्डर कधी प्रतिक्रिया नाही भेटूया. जेवणानंतरच्या पहिल्या ऑर्डरला आय होप लवकर पडावे, जरा मोठीच पडावी 400-500ची, जेणेकरून मग नंतरचे 300-400 मग चिंदी आपल्यासाठी असं 50-50 करून टाकू, नाही का? बघू आता काय होतं. तर मित्रांनो, जेवणानंतर ऑर्डर पडली आपल्याला. आत्ता वाजलेत 1:29. जवळचीच ऑर्डर होती, 1.5 किलोमीटर ड्रॉप झालेले. 50 रुपये भेटलेले, 48 झाले ते 49 वेटिंग चार्जेस आणि 1 रुपया असं जास्त दिला, चांगली गोष्ट आहे. तर टोटल 50 रुपये झाले, 750 रुपये आत्तापर्यंतची इन्कम. अजून 50 केली की 800 होईल. तर आता बघूया परत कधी ऑर्डर पडते. चला. काय काय लोक लई इडे असेल का? अयो पायथ्यावाल्याला इथं घसरलो, माझ्याच गाडीतनं मीच घसरलो असतो आता. मंद हलो राहो या उन्हाने. तर मित्रांनो, सीन आत्ता असं एक झालं होतं की मॅडम एक बसलेल्या, मला रॅपिडोने जे मॅप दाखवतं मी ते फॉलो करत होतं. ते त्यांच्या हिशोबाने म्हणणं होतं की लांबून दाखवते. म्हटलं काय हरकत नाही, तुम्ही सांगा तिकडनं घेऊ. म्हटलं आता जाऊ दे, चला आता जे दाखवते तिकडं चला. म्हटले अमाऊंट बघितली तर तेवढीच राहिली, वाढली नव्हती. मग प्रॉब्लेम काय तुम्हाला तुमच्या जागा त्यांना असं वाटलं असं नाही का कदाचित की बाबा माझं मीटर वाढेल, तेव्हा आपल्या हातात नाही. म्हटलं जे दाखवलं ते द्या. म्हटलं तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल ह्या रूटने तर तुम्ही तुमचा रूट सांगा, मी त्या रूटने घेईन. जाऊ दे आता, घेतलं तर घ्या. मग लई लोक डेंजर, इडीत म्हणजे लई इडीत लोक. त्यांना असं वाटतं आमचे पैसे वाढू नये म्हणून ओला उबेर करतात त्या. आणि त्यात मॅप असं मॅपचा किस्सा सांगतो मी त्यांना, समजून सांगितलं आता. तसं लांबून जर दाखवलं तर का दाखवतं, तर ट्रॅफिक मेन कारण म्हणजे ट्रॅफिक. समजा 2 रूट असतात, ए आणि बी. एला जर लई ट्रॅफिक असेल तर बी विंगने दाखवतं, ते असं असतं. मी त्यांना सांगितलं तसं. म्हणजे ठीक आहे, काय करतं. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. आता नवीन ड्रायव्हरला बरेच जण भांडत असतात, इकडनं काय घेतात तिकडनं काय नाही घेत. त्यांना सांगायचं समजून त्या रूटला ट्रॅफिक आहे त्यामुळे इकडनं दाखवत आहे, जायचं तिकडनं जाऊ. मीटर टाकून चला, मग मीटरला जेवढं होईल तेवढं द्या म्हणायचं. मग म्हणतात नको राहू दे. लई शाळेत लोक हवा, आपलं नुकसान करतील पण स्वतःचं होऊन देणार आहे. वाजल्या 3:47, 4 वाजत आलेले आहेत. आपण आत्ता आहोत कल्याणनगर साईडला आणि आपले टोटल झालेत 1100 रुपये, चांगली गोष्ट. तर मित्रांनो, मगाशी मोबाईल गरम झाला तर त्यामुळे टेक घेता आलं नाही आणि ऑर्डर बी पडलेली त्यामुळे कट झालं होतं. तर विषय असा आहे, वाजल्यात 5:21 आणि आपले ऑर्डर जे आहेत ते झाले आहेत बऱ्यापैकी चांगलेच झालेत. अमाऊंट जी टोटल झाली ते 1460 रुपये काहीतरी झाले. म्हणजे अजून एखादी छोटी मोठी ऑर्डर मारली ती 1500ची लेवल होईल आणि मग आपलं 1600चं टार्गेट आहे. म्हणजे जर मग आपल्याला 150 रुपये करायचे साधारणतः. तर बघू 150 रुपयाला किती वेळ लागतो किती नाही. वाजलेत 5:21. आय होप अर्धा 1 तासात व्हावं हीच अपेक्षा, बाकी काय. मला सकाळी वाटलं नाही होणार पण झालं बघ. कसं झालं माझं मला बी माहीत नाही, पण झालं. आणि मगाचा किस्सा असा आहे की 350ची ऑर्डर पडलेली, पण माझ्याकडे एक ऑर्डर होतं मीटरने भेटलेलं. त्याला सोडूच तोपर्यंत त्याला म्हटलं दादा थांबतो म्हटलं, आणि दादानी कल्टी दिली, ऑर्डर कॅन्सल मारली. ठीक आहे, काय हरकत नाही. 350ची ऑर्डर गेली की एक 5 मिनिटांनी उबेरचीच होते. उबेरने दुसरी ऑर्डर लगेच दिली मला 200 रुपयाने आपल्या इकडं बिबवेडला. तिकडं आलो, तिकडनं मग 1-2 छोटे ऑर्डर मारले. लेवल झालेली आपली 1400ची. आत्ता 1400 150 होईल, काय हरकत नाही. मग चला बघू किती वेळ लागते. तर मित्रांनो, आपलं टार्गेट झालं कम्प्लीट. वाजल्यात 6:16. चांगली गोष्ट आहे, 1600 रुपये झालेले आहेत. तर आजचा हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. सकाळी वाटलं नव्हतं होईल पण झालं. आता आहोत आपण कात्रजमध्ये, हे कात्रज रिलायन्सच्या इथं आहोत आणि आता चाललो आहोत पार्किंगला. पार्किंगच्या जवळ तर म्हटलं कशाला, नाही का. तर चला आजचा ब्लॉग इथं भेटू नवीन ब्लॉगमध्ये भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. पण शुभरात्री.